नमस्कार. आज मी आपल्यासोबत हिरव्या वाटणातील मसाला खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला खूप सोपी आणि चवीला खूप चविष्ट लागते. कधी-कधी आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो किंवा घाई गडबडीत काय बनवायचं असा प्रश्न येतो. मग त्यावेळेस तुम्ही हा मसाला भात नक्कीच ट्राय करू शकतात. रेसिपी खूप सोपी आहे आणि पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांना जमेल इतकी सोयीस्कर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या झटपट बनणाऱ्या हिरव्या वाटणातील मसाला खिचडीची रेसिपी बघूया. तर यासाठी इथं मी ना माझ्याकडे फ्रीजमध्ये जितक्या काही भाज्या होत्या, जितकं काही साहित्य होतं ते सगळं मी इथं घेतलेलं आहे. तर येथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे असे रफली चिरून घेतलेले आहे. अर्धा वाटी वाटाणे घेतलेले आहे. एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा रफली चिरून घेतलेला आहे. एक मोठ्या साईजचा कांदा असा बारीक चिरलेला आहे. ढोबळी मिरची मला जास्त आवडत नाही म्हणून थोडीशी घेतलेली आहे. सोबतच आलं, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे आणि 2 ते 3 तमालपत्र येथे घेतलेले आहे. सर्वात महत्वाचं या खिचडीला अगदी चवदार बनवण्यासाठी यामध्ये आपण अगदी 1 वाटी भरून आपण कोथिंबीर घालणार आहोत. महत्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला इथे एक कोथिंबीरच आहे. यामुळेच आपला जो भात आहे, जी खिचडी आहे ती चवीला खूप चविष्ट लागेल. आता महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे यापैकी काही साहित्य नसेल किंवा तुम्हाला दुसरं काही ऍड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये कमी अधिक सुद्धा करू शकतात. आता सर्वात आधी या खिचडीसाठी आपण एक वाटण बनवून घेऊया. त्यासाठी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं सुद्धा पाणी न वापरता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे, काही अशा प्रकारे. तर हा मसाला आपला तयार आहे. लगेचच आपण पुढची तयारी करूया. तर येथे मी मोजून 1 कप इतपत तांदूळ घेतलेला आहे. इथं तुम्ही तुमच्याकडील कोणताही तांदूळ इथे वापरू शकतात. मी इथं बासमती तांदूळ वापरलेला आहे. आता खिचडी बनवते त्यामुळे यामध्ये डाळी तर जातात, म्हणून डाळीमध्ये अगदी 1/4 कप मी मसूर डाळ आणि 1/4 कप मी इथं मुगाची डाळ येथे वापरलेली आहे. डाळी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही विदाऊट डाळीचं सुद्धा हे बनवू शकतात. तर टोटल इथे मी 1 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ वापरलेली आहे. लगेचच खिचडीसाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल हलकसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी इथं छान अशी क्रॅकल झाली की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया. सोबतच 2 मध्यम आकाराचे तमालपत्र यामध्ये कट करून ऍड केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही कढीपत्ता सुद्धा ऍड करू शकतात. सोबतच पाव चमचा इथं मी हिंग घातलेला आहे. आता मोहरी इथं आपल्याला छान दणदणीत बसवायची आहे. यामुळेच आपली जी काही खिचडी आहे ती चवीला चविष्ट लागेल. यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कांदा परतून झाला की यामध्ये आपण भाज्या घालूया. तर भाज्यामध्ये इथं मी थोडीशी ढोबळी मिरची ऍड केलेली आहे. ढोबळी मिरची मला खूप जास्त आवडत नाही म्हणून मी थोडीशीच घातलेली आहे. सोबतच रफली चिरलेले बटाटे पाण्यातनं काढून घातलेले आहे. सोबतच 2 टेबलस्पून इथे मी शेंगदाणे घातलेले आहे आणि वाटाणे सुद्धा आपल्याला या स्टेजवरती ऍड करायचे आहे. आता या स्टेजवरती आपल्याला जे काही भाज्या आहे ना त्या इथे छान अशा परतून घ्यायच्या आहे. आता यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जी भाजी कमी असेल किंवा तुम्हाला दुसरी कोणती भाजी ऍड करायची असेल जसं की फुलकोबी वगैरे तर तुम्ही ती सुद्धा यामध्ये ऍड करू शकतात. तर इथे भाज्या मी छान अशा 5 मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती परतून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपण जे काही कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. हे वाटण ऍड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि अगदी मंद फ्लेम वरती आपल्याला हे वाटण आणि भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहे. जेव्हा हे वाटण परतलं जातं ना त्यावेळेस तुम्हाला खरं सांगते सुगंध संपूर्ण किचन मध्ये इतकं छान दरवळतं ना की अक्षरशः सुगंधावरूनच आपल्याला असं वाटेल की कधी तयार होते आणि कधी नाही. बरं असं 2 ते 3 मिनिटासाठी हे वाटण आपण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा इथं हळद घातलेली आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात. आता हे मसाले व्यवस्थित असे परतून घेऊया. आता बघू शकतात तुम्ही आतापर्यंत आपण यामध्ये टोमॅटो अजिबात ऍड केलेला नाही. तर टोमॅटो आपल्याला या स्टेजवरती ऍड करायचा आहे. काय होतं माहिती का, आपण ज्या वेळेस मसाले परतवतो तर ते करपण्याची शक्यता असते आणि टोमॅटो मध्ये मॉइश्चर असतो, म्हणून आधी आपल्याला मसाले छानपैकी परतून घ्यायचे आणि ते करपायला नको म्हणून त्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटो ऍड करायचा आहे. कारण की टोमॅटो मध्ये मॉइश्चर असतो त्यामुळे आपले जे मसाले आहे ते करपण्यापासून वाचतात.
तर ही एक टीप आहे जी की मी स्पेशली मसाले भात करताना वापरत असते आणि यामुळे ना आपली जी खिचडी आहे ना ती खूप चविष्ट लागते, मसाले करपत नाही त्यामुळं. तर ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करा. आता यामध्ये आपण पाणी घालूया. तर तुम्ही बघितलं असेल, मी इथे ना 1.5 कप इतपत डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे. तर त्यासाठी इथं मी ना मोजून 2 कप इतपत पाणी घेतलेलं आहे. आता हे थंडच पाणी आहे, गरम किंवा नॉर्मल असं काही नाही. जे आपण रेग्युलर वापरतो तेच पाणी इथं मी ॲड केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही गरम पाणी सुद्धा वापरू शकता, कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे जे पाणी आहे याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये याला छान अशी उकळी आली, की यामध्ये आपण जे काही तांदूळ आणि डाळ होते यांना स्वच्छ धुवून यामध्ये ॲड करूयात. हलक्या हाताने तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पाण्याचा अंदाज तुम्ही इथे ना चेक करून घ्या. मला इथं अंदाज आलाय अगदी 2 कप पाणी एकदम पुरेसं आहे. पण तुम्हाला जर पाण्याची क्वांटिटी कमी अधिक वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये ना पाणी थोडंसं वाढवू सुद्धा शकतात. पण 2 कप पाणी मला इथं अगदी पुरेसं ठरलेलं आहे. आता सगळं छान असं एकजीव झालं, यामध्ये ना आपण मूठभर इतपत कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यामुळे ना आपली जी खिचडी आहे ना ती चवीला खूप चविष्ट लागते. म्हणून कोथिंबीर घालण्यामध्ये कंजूसी अजिबात करू नका. भरभरून कोथिंबीर यामध्ये ॲड करा. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि या सगळ्या जिन्नसांना आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. एक उकळी येऊपर्यंत आपल्याला लीड अजिबात लावायची नाहीये. तर इथे बघू शकतात पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता या स्टेजवरती आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. काय होतं माहिती का, अशी उकळी घेतली ना यामुळे ना आपली जी कुकिंग टाइम आहे ना ती जास्त वेळ घेत नाही. आता काय करायचंय, झाकण लावून घ्यायचंय. मीडियम फ्लेमवरती आपल्याला फक्त एक शिट्टी घ्यायची आहे. एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला जे कुकर आहे ते नॅचरली डिप्रेशराईज होऊन द्यायचंय. बघू शकतात नॅचरली हे डिप्रेशराईज झालेलं आहे. आता याला आपण ओपन करून घेऊया आणि बघू शकतात किती छान अशी आपली ही खिचडी बनवून तयार झालेली आहे. ही खिचडी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप चविष्ट लागते. अगदी झटपट तर बनतेच आणि पौष्टिक सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या YouTube चॅनलला म्हणजे दीक्षा पीसफुल किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.